हाय, मी जात आहे आज हळदी-कुंकू करायचं आहे तर वाण आणायला मार्केटमध्ये जाते म्हटलं. काय आहे भेटते तर आज आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही कॉमनमध्ये हळदी-कुंकू करतोच, पण मी दरवर्षी माझ्या घरी सेपरेट पण हळदी-कुंकू करत असते. तर बघा किती वाण छान आहेत. पण आली एका मार्केटमध्ये एका दुकानात खूप छान वाणाचे सामान होते. पण वाण काय असते तर सगळं प्लॅस्टिकचं काही हे ते घेतलं तर पडूनच राहतं. पण एक हौस असते ते त्यानिमित्तानं सगळे आपल्या घरी येतात, आपलं बोलावणं होते. तर बघा छान कलर छान दिसतं ना, म्हणून बघितलं. आणि हे छोटे छोटे रांगोळीचे हे होते मोडसे, ते पण छान दिसत होते. काय घ्यायचं ओके, हे बघा हे छान होते, मला आवडले होते. असे प्रसादाचा शिरा द्यायला हे आहे, हे पण खूप आवडलं होतं. आणि पूर्ण प्लॅस्टिकचं होतं, एकदम हलकं होतं, दिसायला खूप सुंदर होतं, पण खूप हलकं असं प्लॅस्टिक होतं. छान दिसते, मस्त. छोट्या छोट्या वस्तू तशा पण छान दिसतात. हे हे घेतले मग मी पण. हे मला छोटे मोठे घ्यावं लागले, त्याच्याकडे एवढे 50 नव्हते. मी दाखवते आता तुम्हाला हळदी कुंकाच्या दिवशी काय काय केलं होतं. डेकोरेशन, रांगोळी, हे घास बाहेर समाई ठेवली होती मस्त, सगळं डेकोरेशन केलं छान. हेमा आणि लीना हे माझ्या फ्रेंडने आल्या होत्या माझ्या मदतीला. त्यांनी रांगोळी काढली, सुवासनीचं असं सामान ठेवलं होतं रांगोळीवर, छान झाली होती. रांगोळी छान. आणि असं बरण्यांमध्ये चॉकलेट हे ठेवलं होतं, तिळगुळ ठेवलं होतं, तांदूळ भरले होते ओटीसाठी. श्लोकने मदत केली होती मला ओटीसाठी तांदूळ भरायला, आणि असा सेल्फी पॉईंट बनवला होता. बघा आता मेनू दाखवते मी तुम्हाला की मेनूमध्ये काय केलं होतं. तर आम्ही केलं होतं मेनूमध्ये भेळ, सगळ्यांची आवडती भेळ. भेळमध्ये केली होती चण्याची उसळ, कांदा आणि टोमॅटो चिरली होती, भेळ बनवली होती, मस्त छान झाली होती. शेव, बारीक शेव खूप छान. भेळचं असं एका डब्यामध्ये सगळं मिक्स करून भरून ठेवलं होतं. म्हणजे थोडी उसळ, त्यावर कांदा टोमॅटो, भेळ, शेव सगळं, आणि मस्त चिंचेची खटाई होती. असं छान भेळ, आणि स्वीटमध्ये होती जिलेबी. मग तयारी अशी केली होती मी, सगळी तयारी. या हळदीकुंकाच्या निमित्तानं सगळ्या बायका येतात, भेटतात, आणि कामं का नेहमीच असतात. कामाच्या तणावातून, टेन्शनमधून आपण भेटतो सगळ्यांना, तर सगळं विसरून जातो. छान वाटते नंतर घरी गेल्यावर, रिचार्ज झाल्यासारखं. हळदीकुंकाच्या निमित्तानं काय होईना, सगळ्या मैत्रिणी एकत्र येतो. त्या निमित्तानं ते आपल्या घरी येतात. बिल्डिंगमध्ये नवीन लोक आले की खाली भेटतात, नेहमी हाय हॅलो होते, पण कुठे राहता असं विचारल्यावर असं वाटते, अरे आपल्या घरी आपण यांना बोलावलंच नाही. त्या निमित्तानं त्यांना बोलावणं झालं. या हळदीकुंकाच्या निमित्तानं त्या आपल्या घरी आल्या, सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या आणि खूप धमाल मस्ती केली. खूप मैत्रिणी आहेत की खूप मैत्रिणी आहेत, कुणाला बोलवावं कुणाला नाही सोडता पण येत नाही. म्हणून लिस्ट केली तर लिस्टमध्ये 50 बायका झाल्या. पण म्हटलं जाऊ द्या, करतात हेल्प सगळ्या मैत्रिणी, काही मदत पण करतात करू लागायला, तर होते सगळं. नाहीतर एकटीच्यानी नाही होतच असं. सगळ्याजणी छान छान तयारी करून आल्या होत्या, मस्त छान फोटो काढले यांनी. बघा आम्हाला सोडून फोटो काढले मस्त. सगळ्याजणी आल्या बसल्या. थोडं गर्दी होते, पण करतात सगळेजणी ॲडजस्ट. अशा प्रोग्राममध्येच भेटी होतात. सगळ्यांना बोलावलं तर मजा पण येते ना. पूजाला लवकर जायचं होतं म्हणून लवकर आली होती. सुरुवातीचे फोटो खूप छान आले, नंतर सगळ्याजणी जमल्या तर फोटो पण काढणं नाही झाले. पण असो, सगळा प्रोग्राम खूप शांततेत आणि छान झाला.